भीमराया तुझ्या घराण्याला कधी बैमान होणार नाही स्वाभिमानी कार्यकर्ता बाबासाहेबांच्या फोटोकडे आहे आणि बाबासाहेबांच्या फोटोकडे पाहतो बाबासाहेब तुम्ही आम्हाला जीवन दिलं तुम्ही आमचे नाव बदलले आमचं खानदान बदललं स्वाभिमान शिकवला पण मी बाबासाहेब तुम्हाला बेईमान होणार नाही तुम्हाला वाटत असेल प्रत्येकाला की माझ्या बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत ना सगळ्यांनी फक्त हात डोक्यावर ठेवायचा आणि म्हणायचं अरे भीमराया तुझ्या घराण्याला अरे भीमराया तुझ्या घराण्याला कधी बैमान होणार नाही भीमराया तुझ्या घराण्याला कधी बैमान होणार नाही भीमराया तुझ्या घराण्याला कधी बैमान होणार नाही भीमराया तुझ्या घराण्याला तुझ्या नातवाच्या पक्षाला सोडून या तुझ्या नातवाच्या पक्षाला सोडून मग कोण आहे ते कोण प्रकाश आंबेडकर कोण बाबासाहेबांनंतर आमचा नेता एक आहे बाबासाहेबांनंतर आमचा नेता एक आहे अरे प्रगल्भ बुद्धिमत्तेचा नीतीने लेख आहे अरे दुसरा तिसरा कोणीच नसून तो आमच्या बाबासाहेबांच्या लेखाचा लेख आहे त्याचं नाव ॲडव्होकेट बाबासाहेब आंबेडकर टाळ्या वाजवा बाबासाहेबांचे नातू एकत्र वैसे होऊन गेले तुमच्या आमच्यासाठी झटत आहेत लढत आहेत बाबासाहेबांनंतर त्यांना सुद्धा मंत्रिपद अजून त्यांच्या घरामध्ये आलेलं नाही ज्याला शेबून काढता येत नाही त्याला दाढीला पैसे घडत नाही त्याला समाज कल्याण मंत्री केलं पण बाबासाहेबांच्या नातवाला केलेलं नाही आणि म्हणून सगळ्यांनी संकल्प करा तुम्हाला म्हणत असेल माझ्या बाबासाहेबांचे उपकार आहेत त्याने हात वर करून म्हणायचं कोणा हा क्या बात आहे तुमच्यावर माय ताई अक्का मावशी काकू माय सगळ्यांनी संकल्प करायचा काय प्रियांच्या नामकरणाची संकल्प झाला पाहिजे आमच्या वानखेडे परिवार संबंध महाराष्ट्रात गाजला पाहिजे शूटिंग होत आहे म्हणून सगळ्यांनी वाचं काय अरे भीमराया तुझ्या घराण्याला भीमराया तुझ्या घराण्याला सगळ्यांनी म्हणायचं कधी बैमान होणार भीमराया तुझ्या बाबासाहेबांचा रमेश नावाचा मुलगा मेला बाबासाहेबांचा गंगाधर नावाचा मुलगा मेला बाबासाहेबांचा राजरत्न नावाचा मुलगा मेला आणि बाबासाहेब आंबेडकरांची एकुलती एक हिंदू नावाची मुलगी मेली बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी म्हणतात मला पाहिजे तेवढा पैसा मी साचू शकलो असतो मला पाहिजे तेवढा पैसा मी साचू शकलो असतो अरे माझ्या इशाऱ्यावर तिच्या सत्ता सुंदरीला नाचू शकलो असतो अरे लोळ असतो या मखमलीच्या बिछाण्यावर पण माझ्या दिन दुबळ्या समाजाला वाचू शकलो नसतो रे वाचू शकलो नसतो बाबासाहेबांची लेखी पिढी आहे 1 वर्षाचं 1.5 वर्षाचं लेकरू व्हायचं भरून जायचं आणि आमची आणि त्यांच्या कुटुंबासाठी आम्ही काय देऊ शकतो साधं मतदान द्यायचं मतदान म्हणून तू आमच्या जिल्ह्यासाठी 4 पोरांना दिली मोठवादी 4 पोरांना दिली मोठवादी 4 पोरांना दिली मोठवादी 4 पोरांना दिली
आईचे बलिदान बाबा रमाई मेली, चार लेकरं मेले, भाऊ मेला. बाबासाहेब मागे खचले नाही हो, बाबासाहेब खचले नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कुटुंबाचं पाहिलं असतं तर आज तुमचं आमचं काय झालं असतं. आणि म्हणून आम्ही शपथ घेतली पाहिजे, संकल्प केला पाहिजे. कोणता? रमाईचे बलिदान बाबा, रमाईचे बलिदान बाबा, मरेपर्यंत विसरणार नाही. स्वाभिमानी कार्यकर्ता बाबासाहेबांना म्हणतो, बाबासाहेब तुझा झेंडा आणि तो अजेंडा माझ्या काळजात कोरला मी बाबा, माझ्या काळजात कोरला मी बाबा, माझ्या काळजात कोरला मी बाबा. तुझा झेंडा आणि अजेंडा माझ्या काळजात कोरला बाबा. बाबासाहेबांचा झेंडा कोणता? कोणता? ओ झेंडा कोणता माय? ओ निळ्या झेंड्याचा.